नमस्कार मैत्रिणींनो, मागच्या काही दिवसापासून आपण ब्लाऊज शिवायला शिकत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनी गळा कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, इथे आपण अस्तरवर गळ्याची माप टाकून घेऊया. तर इथे गळा उंची घेतलेली आहे 9.5 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तर गळा रुंदी आपल्याला इथे 2.5 इंचच घ्यायची आहे आणि गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर बघा, इथे माप टाकून झाल्यावर आपल्याला इथे स्केलच्या सहाय्याने असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला चौकोनी गळा करायचा आहे. त्यासाठी इथे आपल्याला कुठेही आकार टाकायचा नाही. जसा गळा टाकलेला आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे ह्या पद्धतीने आपण अस्तरवर गळा कट करून घेतलेला आहे. तर आता इथे आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपला गळा कट करून झालेला आहे. बघा मैत्रिणींनो, आपला आता गळा कट करून झालेला आहे. इथे आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर ठेवून इथे आता आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे खालच्या साईडने स्टोनची लेस असल्यामुळं इथे सावकाश शिलाई मारून घेत आहे. तर बघा, ह्या पद्धतीने कमरेच्या साईडने शिलाई मारून झाल्यावर इथे आता आपल्याला आपला जसा गळ्याचा आकार आहे तशीच शिलाई मारून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला अगोदर इथे शोल्डरला टाचपिन लावून घ्यायची आहे. त्यानंतर गळ्यालाही खाली टाचपिन लावून घ्यायची आहे. टाचपिन लावल्याने आपला कपडा इकडे तिकडे घसरत नाही आणि शिलाई मारायलाही सोपं जाते. त्यामुळं टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण टाचपिन लावून घेतलेले आहेत आणि इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, जिथे आपल्या गळ्याचा कोन आहे तर तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे आणि टंचन उचलून घेऊन आपल्याला परत खाली ठेवून ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा जो कोन आहे तो अगदी व्यवस्थित येईल यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपल्या गळ्याला शिलाई मारून झालेली आहे. तर आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघा, एक्स्ट्राचा कपडा कट करून झालेला आहे. तर आता इथे जिथे कोन आहे तिथे हलकासा कट टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण बाजूने छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. आणि मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश कट टाकून घ्यायचे आहेत आणि आपली जो शिलाई आहे शिलाईच्या बाहेरच कट टाकून घ्यायचे आहे. आणि टाचपिन काढून आपल्याला आता कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कपडा पलटून घ्यायचा आहे. आता कपडा पलटून झाल्यावर आपल्या गळ्याचा जसा आकार आहे तसा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने मैत्रिणींनो, कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता बघा आपण फिनिशिंग सहित गळा तयार केलेला आहे. तुम्हीही याच पद्धतीने शिवून असाच गळा तयार करू शकता. आणि इथे आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आणि शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि जिथे कोन आहे तिथे मशीन थांबवून आपल्याला सुईवर उचलायची नाही, सुई खालीच ठेवायची आहे. फक्त आपल्याला टंचन तेवढं उचलून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या गळ्याचा जो कोन आहे तो अगदी व्यवस्थित येतो. आणि आपण कोणताही गळा तयार करताना जिथं कोन आहे तिथं ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बघा, आपला गळाही तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे.
तर बघा इथे आता आपल्याला साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथं अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आता दोन्ही साईडने आपल्याला इथे शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका. मैत्रिणींनो, आपण हा 30 दिवसाचा कोर्स आहे, तर यामध्ये आपण 30 दिवसामध्ये परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकणार आहोत. मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्स कट ब्लाऊज, पेपर कटिंग आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहिलेली आहे. तर आपण आता सिंपल ब्लाऊजचे गळे आणि सिंपल बाही डिझाईन पाहणार आहोत. आणि प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग ही आपल्याला पाहायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि बघा मैत्रिणींनो, आपला चौकोनी गळा तयार झालेला आहे आणि तुम्हालाही छानपैकी समजलाच असेल. तर आता यामध्ये आपण एक बटरफ्लाय टाकून सुंदर अशी डिझाईन तयार करूया. तर इथे बटरफ्लाय टाकण्यासाठी आपल्याला इथे चला तर मैत्रिणींनो, इथे आपण आता बटरफ्लाय तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे आपण 4 इंच रुंद आणि 6 इंच लांबी असलेला कपडा घेऊयात आणि त्याला साईडने आपण शिलाई मारून घेऊया. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. बघा शिलाई मारून झाल्यावर आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि इथे सेंटरमध्ये नॉट टाकून आपल्याला बटरफ्लाय तयार करून घ्यायचा आहे. तर बघा आपला कपडा पलटवून झालेला आहे. आता इथे छोटासा 1 इंचाचा कपडा घेऊन आपल्याला नॉट तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही रेडीमेडही नॉट वापरू शकता. मी इथे कपड्याचाच तयार करून घेते. तर बघा ह्या पद्धतीने हा कपडा डबल फोल्ड केलेला आहे आणि इथे आपण शिलाई मारून घेऊयात. अगदी बारीक शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपला नॉट आहे तो जाड होणार नाही यासाठी. आता शिलाई मारून झाल्यावर आपल्याला एक काडीच्या साहाय्याने हा नॉट पलटून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, नॉट पलटून झालेला आहे. तर इथे आता आपल्याला लटकन टाकून घ्यायचं आहे. तर हे लटकन मी कपड्याचंच तयार करून घेते. नॉटला दोन्ही साईडने आपल्याला लटकन लावून घ्यायचे आहे. तर बघा ह्या पद्धतीने एक चौकोनी कपडा घेऊन त्याला डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याचा लटकन तयार करून घेतलेला आहे. तर बघा ह्या पद्धतीने एक लटकन झालेलं आहे. आता दुसरंही लटकन आपण तयार करून घेऊया. ज्या मैत्रिणीला लटकन शिकायचे आहे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा मैत्रिणींनो, दोन्ही साईडने लटकन टाकून आपला नॉट तयार झालेला आहे. तर आता हा जो बटरफ्लाय आहे तो आपण ब्लाऊजला लावून घेऊयात. तर बघा आपला हा जो गळा आहे तर या गळ्याला आपण हे बटरफ्लाय लावून घेऊया. तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता लगेच दुसऱ्याही साईडने शिलाई मारून घ्यायची. तर बघा ह्या पद्धतीने. तर इथे हे बटरफ्लाय लावण्यासाठी एकदम टाईट असं लावून घ्यायचं नाही. मध्ये 1 इंच कपडा लूज राहील ह्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईड खालीवर होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवूनच इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो,
आता इथे मधल्या साईडला आपल्याला जो नॉट तयार करून घेतलेला आहे तो नॉट टाकून घ्यायचा आहे. नॉट टाकून इथे आपल्याला गाठ टाकून घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपला किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे. तर ह्या गळ्याला आपण इथे आता लेस लावून घेऊया. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा सहज ही डिझाईन शिवू शकता. अगदी सोपी आहे आणि आपण जो बटरफ्लाय टाकलेला आहे त्यामुळे ब्लाऊजला अजून छान लुक आलेला आहे. तर मैत्रिणींनो बघा, आता हा बटरफ्लाय लावून झालेला आहे. तर इथे आता आपण ब्लाऊजला लेस लावून घेऊया. तर इथे मी गोल्डन कलरची लेस लावत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता. तुम्ही इथे मॅचिंगही लेस लावू शकता. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आणि जिथे कोण आहे तिथे आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे. आणि इथे गळ्याच्या दुसऱ्याही कोणावर आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सावकाशपणे तुम्हाला दाखवते. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची आहे आणि तिथे सुई आपल्याला खाली ठेवून टंचन उचलवून घ्यायचं आहे आणि कपडा फिरवून परत शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपल्या गळ्याचा जर कोन व्यवस्थित आला नाही तर आपला गळा पूर्ण बिघडतो. तर त्यासाठी जिथे कोन आहे तिथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, फायनली आपली डिझाईनही तयार झालेली आहे. आणि ह्या डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजलाही खूप छान असा लुक येईल. आणि तुम्ही नवीन शिकणाऱ्या असूनसुद्धा ह्याच पद्धतीने फिनिशिंगसहित तुम्ही डिझाईन तयार करू शकता. चला तर मग, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान असा गळा पाहिलेला आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बाही डिझाईन पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. तर मग मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.